हॅलो, वेलकम बॅक टू सखी सुनैना चॅनल. आज मी आलेले आहे पनवेल मधल्या अशा एका हिडन प्लेस वरती जिथे येताच आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. हो, मी आज आलेली आहे मोरबे गावानजीक स्वप्ननगरी गेटच्या समोरील बाजूस असलेल्या श्री सिद्धिविनायक मंदिरातल्या बाप्पाच्या दर्शनासाठी. काळ्या पाषाणावरती उमटलेली बाप्पांची प्रतिमा स्वयंभू आहे. प्रथम दर्शनी हे मंदिर आपल्याला छोटंसं दिसतंय, तरी इथे येताच आपल्याला खूपच पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. ते आम्हाला शब्दात सांगता येत नाहीयेत. 25 जुलै 2005 ला श्री अजित परळकर यांना स्वप्ननगरी जवळील नदी किनारी एक चमत्कारिक शिळा निदर्शनास आली आणि लक्षपूर्वक पाहताच त्यांना त्यावर साक्षात सिद्धिविनायक बाप्पाची प्रतिमा उमटलेली दिसली. ही बाब गावकऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर इथल्याच श्री युक्त सुर्वे यांनी पुढाकार घेत याच जागेत छानसे मंदिर बांधून 1 फेब्रुवारी 2006 ला गणेश जयंतीच्या शुभमुहूर्तावर या शिळाची प्राण प्रतिष्ठा करून स्थापना करण्यात आली. दर्शन घ्या श्री स्वयंभू सिद्धिविनायक बाप्पांचे. मंदिराच्या शेजारीच एक पाऊलवाट पुढे जाते. ती जाते ते धावरी नदीच्या डॅम वरती. हो, आणि इथेच पुढे एक डॅम आहे. ॲक्च्युली त्याचा रस्ता वेगळ्या बाजूने देखील आहे, पण मंदिराच्या बाजूने देखील या धावरी नदीचा फ्लो जातो. मेन डॅम पुढे आहे. हे डॅमचं पाणी इथून फ्लो होतंय. पावसाळ्यात इथे अतिशय सुंदर वाटत असणारच. इथे येऊन आपण थोडा टाइम स्पेंड करू शकतो. खूप शांत वातावरण आहे. धावरी नदीवरच मोरबे डॅम आहे आणि त्याचा फ्लो हा पावसाळ्यामध्ये पण खूप फास्ट असणारच. त्यामुळे इथे पावसाळ्यात तुम्ही नक्की या. परंतु जेव्हा याल ना, इथे स्वच्छता ठेवा. इथे मला बऱ्याचशा बाटल्या देखील दिसतात. प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगते की आपल्या निसर्गाची काळजी घ्या. तसेच इथे तुम्ही आलात तर इथे देखील तुम्ही तशीच काळजी घ्या. प्लीज आपला कचरा सोबतच न्या. पनवेलमध्ये 101 हिडन प्लेसेस आहेत. ते सर्व मला एक्सप्लोर करायचे. त्यातलंच हे एक हिडन प्लेस तुम्हाला कसं वाटतंय मला तुमच्या लाईक्स कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि सखी सुनैनाला फॉलो करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. स्वस्थ रहा, मस्त रहा आणि कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात.